नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि वन सोल्युशन संघ नहीम चौगले सर संघ मालक आहेत, यांचा संघ मात्र तसेच कॅप्टन आहेत संदीप म्हात्रे, आयकॉन प्लेयर स्वप्नील मोरावकर. आपलं देखील हार्दिक अभिनंदन असेल. थेट मेगा फायनल मध्ये आपण दाखल देखील झालात. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज भावेश भैर, आयकॉन प्लेयर आहे राजन देवा संघाचा. तर सामोरा देखील साहिल दिवेकर पाटील पॅन्थर संघाचा आयकॉन प्लेयर देखील आहे. आयकॉन टू आयकॉन लढत सामन्याला सुरुवात करो या मरोची लढत. पहिला चेंडू प्रहार केला जातो, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक तैनात होत असताना गच्चाल क्षेत्ररक्षण होते मयूर भंडारी आणि त्याचा मोबदला उठवत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावांनी धावसंख्येचा श्री गणेशा होते. तो पाटील पॅन्थर संघाचा. सलामीची आघाडीची जोडी मैदानात साहिल दिवेकर आणि त्याच्या समवेत नितेश म्हात्रे. GPL 2022 हे पहिलं पर्व. ग्रामपंचायत प्रीमियर लीग, जिनियस प्रीमियर लीग देखील विघ्नेश मडवी सरांनी उल्लेख केला होता आणि इथे मात्र उल्लेख करत असताना त्याचा मात्र प्रात्यक्षिक उत्तर फलंदाज साहिल दिवेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि षटकाराच्या साह्याने मिनी फेकलाच नाही. तर 8 धावा. धावफलकावर थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. आयकॉन टू आयकॉन अशी लढत आणि एक आयकॉन पाटील पॅन्थर संघाचा साहिल दिवेकर तो मात्र फलंदाजी करत असताना प्रभावी ठरतोय. तो भावेश भोईर या आयकॉनवर. राजन देवा संघ देखील क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय. तर राजेशजी घासे साहेबांचं आगमन देखील झालं, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत असेल. सुरेख फटका साहिल दिवेकर, मॅग्निफिशंट फलंदाजी पाहायला मिळते, क्लास फटका पाहायला मिळतोय. तो साहिल विनोद दिवेकर. का मला आयकॉन म्हणून माझी वर्णी इथे संघ मालकाने लावली. प्रजोत पाटील हा संघ मालक देखील आहे पाटील पॅन्थरचा. तसेच दुसऱ्या बाजूने राजन देवा संघाचा संघ मालक राजन यांना देखील आपण पाहतात, ज्यांच्या नावाने संघ उतरला देखील आहे. तर 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा आतापर्यंत खेळून काढल्यात. आता मात्र सुरेख धावचीची संधी होती, तिथे संजय देखील तैनात होता. 40+ हा प्लेअर देखील आहे. 40+ शाबाज कडून नक्कीच खेळताना पाहतोय. 1 धावा काढली जाते आणि 13 धावा. तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. तर व्यासपीठावर राजेश घासे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील GPL 2022 मध्ये पर्व क्रमांक 1 मध्ये सहर्षाचं स्वागत असेल. तर या षटकातील 2 चेंडू अजून देखील जाण्याचे शिल्लक असतील. अति महत्वाची लढत देखील असेल. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफायर 2 मध्ये दाखल होईल. तिथे मात्र पहिला क्वालिफायरचा लुजर संघ आहे MK फायटर्स, हा देखील तयार असेल नेक्स्ट मॅच साठी. आणि जो संघ मात्र हारेल त्याचं मात्र वर्चस्व इथून मात्र संपुष्टात येईल. त्यासाठी मात्र चाललेली लढाई. आणि इथून मात्र नितेश म्हात्रे कालच्या दिवसामध्ये 2800 रुपये मात्र जिंकले होते या फलंदाजाने. त्या फलंदाजाने मात्र का माझ्यावर भरोसा दाखवला, का मला सलामीला पाठवलं, त्याचं मात्र सडेतोड उत्तर देत असताना पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराने वैयक्तिक खातं करून संघाला मात्र नेऊन ठेवलं जात आहे. 17 शेवटचा 1 चेंडू. आयकॉन प्लेअर भावेश भोईर थोडासा महागडा ठरतोय.
तर नितेश म्हात्रे याला सुवर्ण संधी असेल, जर षटकार सलग 3 मारले तर सिद्धू टोले याच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये आमच्यापर्यंत दाखल झाल्यात. तर मारा 3 षटकार आणि घेऊन जा 1000 रुपये. पैशांचा पाऊस पडायला इथून मात्र सुरुवात देखील झालेली आहे आणि एका षटकाच्या अखेरीचा संघ 17 या आकड्यावर पोहोचला देखील आहे. पाटील पॅन्थर्स विरुद्ध राजन देवा अशी मात्र लढत देखील असेल. एलिमिनेटरचा सामना देखील असेल आणि एक आगळं वेगळं नियोजन पाहायला मिळतंय. IPL फॉर्मॅट शेवटच्या क्षणी मात्र वापरलं जातं. आयोजकांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि डोल्याचं पारडं फेडणारी ही स्पर्धा सुरेख आयोजन देखील पाहायला मिळालं. शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना कोणतीही कमतरता मात्र स्पर्धेमध्ये भासली नाहीये. सुरेख असं पंचगिरी, स्कोरर तसेच प्रत्येक सामन्यासाठी अचूक वेळ देखील दिला गेलाय. तर विनंती असेल राजेश सर, आपण थांबायचं, आपला सन्मान बाकी आहे. तर विनंती आहे राजेश सर, आपण यायचं आहे. तर आतिश पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्तेतून सन्मान करायचं. राजेश घासे साहेब इथे उपस्थित झाले, माफी असावी सर, थोडासा उशीर झाला. तर मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथं सन्मान करायचा आहे. तर उमेश कोळी उर्फ डॅनी या नावाने ओळख देखील आहे या गोलंदाजाची. पहिला चेंडू निर्धाव जखडून ठेवलं ज्या फलंदाजाने मागच्या पहिल्या षटकामध्ये 2 या धावसंख्येने सुरुवात केली होती. इथे मात्र मान्यवरांचं सन्मान केला जाते. राजेश घासे साहेब त्यांचे देखील हार्दिक आभार असेल. चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये, बाईच्या माध्यमातून 1 धाव इथून मात्र दाखल होईल धावफलकावर आणि संघाची धावसंख्या 18. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी मात्र केला होता अट्टाहास आणि GPLच्या सर्व कमिटी मेंबर्स देखील आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी जी मेहनत घेतली ती मात्र आता कुठेतरी फला येत असताना पाहायला मिळते. आता मात्र कडक फटका पाहायला मिळतोय साहिल दिवेकर, परंतु तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण होतं, तोडफेकी देखील केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. नितेश म्हात्रे आणि साहिल दिवेकर हे 2 फलंदाज देखील पाहायला मिळतात. पाटील पॅन्थर्स कडून सलामीला आघाडीला आलेले तळ टोकून मात्र आपल्या संघाला मात्र कुठेतरी मेगा फायनल मध्ये दाखल करूच, त्यासाठी मात्र अजून एक मॅच खेळावी लागेल. क्वालिफायर क्रमांक 2 मध्ये दाखल होण्यासाठी मात्र 2 संघांमध्ये चालू असलेली लढत देखील पाहायला मिळते. दिलीप पाटील सर, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तर सुरेख सामना करो या मरोची लढाई आपल्याला पाहायला मिळते. उमेश कोहली गोलंदाज, साहिल दिवेकर फलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. पाहता 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तिसऱ्या बाउन्स साठी मात्र चेंडू दाखल होतोय तो सीमा रेषा पार चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 24 धावा, एक मोठा डोंगर धावसंख्येचा रचण्यासाठी मात्र सलामीची जोडी पाटील पॅन्थर्स प्रज्योतदादा पाटील यांचा संघ देखील आहे. सुरेख फटका, मॅग्निफिशियंट फटका पाहायला मिळतो आणि पंचांचा इशारा होते षटकार. काय अफलातून फलंदाजी केली जाते. आयकॉन प्लेयर का माझी वर्णी लागली गेली हे मात्र सांगून देतोय साहिल विनोद दिवेकर. या संघामध्ये साहिलचे वडील देखील विनोददादा दिवेकर खेळताना पाहायला दिसतील. मागच्या संघामध्ये विचार केला वन सोल्युशन मध्ये संदीप म्हात्रे आणि मयंक म्हात्रे ही वडील मुलाची जोडी देखील होती.
या संघामध्ये देखील आहे पाटील पॅन्थर्स मध्ये साहिल दिवेकर आणि विनोद दिवेकर. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु एक आगला वेगळा फटका खेळत असताना थोडीशी इजा होते ती साहिल याला. धावसंख्या मात्र इथून रोखली जाईल. तर दुसरं षटक संपुष्टात येत असताना संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाच्या अखेरीस. तर मैदानामध्ये थोडीशी इजा देखील होते. साहिल दिवेकर याला दुसरं षटक संपुष्टात येत असताना प्रथम फलंदाजी करतोय पाटील पॅन्थर संघ. आणि मात्र सलामीचे दोन्ही आघाडीचे फलंदाज नितेश म्हात्रे साहिल दिवेकर तळ टोकून देखील खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. आणि नितेश म्हात्रे याला सुवर्ण संधी देखील आहे. सलग 3 षटकार ठोकले. तर सिद्धू टोले याच्याकडून मात्र रोख रक्कम 1000 रुपये देखील आपल्याला पारितोषिक देण्यात येईल. करो या मरोची लढाई, मात्र दोन संघांची प्रतिष्ठा मात्र इथून पणाला लागलेली असताना पाहायला मिळते. जो संघ विजय होईल क्वालिफायर 2 मध्ये MK फायटर्स या संघासमोर 2 हात करण्यासाठी सज्ज होईल. आणि जो संघ मात्र पराभूत होईल तो त्याचे वर्चस्व मात्र इथून शृंखलेमधून देखील संपुष्टात येईल. त्यासाठी या दोन्ही संघाकडून मात्र 100% देणं देखील गरजेचा असेल. फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज 30 धावेपर्यंत 2 षटकाच्या अखेरीस आपल्याला संघाला नेऊन ठेवला देखील आहे. तर गोलंदाज क्रमांक 3 देवेन कोहली. तर इथून धावसंख्या मात्र रोखावी लागेल. ब्रेक थ्रू इथून गोलंदाजाला देणं गरजेचं असेल. जर कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल 30 धावा 2 षटकाच्या अखेरीस. साहिल याचा विचार केला तर तब्बल 25 धावसंख्येवर खेळतोय. आणि नितेश 4 या धावसंख्येवर खेळतोय. तर पुन्हा एकदा नितेश 2 षटक संपुष्टात येत असताना तिसरं षटक देवेन येते 30 धावा धावफलकावर. पहिला चेंडू इथून मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू देखील असेल. अवांतर धावसंख्येत 1 ने भरणा होत असता संघाची धावसंख्या 31. सुरेख फलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. नक्कीच आयोजकांचं देखील कौतुक करणं तितकं कमी असेल. तसेच संदीपजी दलवी साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. उंच ओसली घेतली, परंतु आता निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येला मात्र आळा घातला जाईल. 31 हा आकडा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. 1 चेंडू झाला. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज देवेन, फलंदाज नितेश म्हात्रे, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला साहिल दिवेकर. आता मात्र नितेशच्या बॅटमधून स्वीट साऊंड पाहायला मिळालं. अलॉंग आपला क्षेत्ररक्षक उमेश कोळी तैनात देखील होता. 32 धावा धावफलकावर. 1 धाव रोटेट करून स्ट्राईक रोटेट केली देखील 1 धाव काढून. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला साहिल देखील आलाय. थोडीशी इजा देखील झाली होती मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, परंतु स्वतःला सावरून पुन्हा एकदा त्याच जोशाने मात्र फलंदाजीसाठी देखील सज्ज. हातोडी आता मात्र सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीतची संधी. इथे मात्र चुका होतात. मिस टायमिंग कॉलिंग.
फलंदाज क्रमांक 1 नितेश म्हात्रे धावचीच्या माध्यमातून बॅक टू दी पॅव्हिलियन. तर पहिला हादरा बसतो पाटील पॅन्थर संघाला. षटक क्रमांक 3 हाताळत असताना धावचीच्या माध्यमातून सांघिक यश इथून लादलं जात आहे राजनदेवा संघासाठी. फलंदाज 5 धावांचं योगदान देऊन नितेश म्हात्रे मात्र बाद होते आणि आता मात्र प्रणय घरत तिसऱ्या क्रमांकावर मात्र दाखल होतो तो खेळपट्टीवर. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथून मात्र चूक होते विनायक सोलकर ज्याच्या माध्यमातून मोठ्या फलंदाजाला जीवनदान देणं कितपत महागडं ठरेल इथून मात्र नक्कीच येणारा काल येणारा क्षण आपल्याला मात्र सांगून जाईल. सुरेख गोलंदाजी करतो तो देवेन. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग फटका. 2 क्षेत्ररक्षक आणि मात्र नयन कोहली बिग माणूस देखील आहे. तर नक्कीच वेस्ट इंडिज मध्ये आल्यासारखं वाटतं. ते भोंग्यांचा गडगडाट व्हायला दिसतोय. मला वाटतं पुढच्या वर्षी आयोजकांच्या माध्यमातून चिअर्स गर्ल देखील ठेवण्यात येतील. स्टेडियम मधले बसण्याचा आनंद इथे येताना दिसतोय. अंपायर देखील आम्हाला सांगतात की एक मन प्रसिद्ध होते या वातावरणामध्ये. सुरेख असं वातावरण तयार केलं ते GPL 2022 मध्ये MCA पॅनलचे पंच देखील आपल्याला लाभले गेले. त्यांच्या देखील कार्याला सलाम असेल. तडकत्या उन्हामध्ये उभं राहणं किती कठीण असतं हे याचा अनुभव आपण कधी घेतला नसेल. परंतु सकाळच्या सत्रापासून संध्याकाळपर्यंत ती सुरेख कामगिरी या पंचांच्या माध्यमातून केली जाते. तसेच नजर देखील तीक्ष्ण असावी लागते. त्या सरांच्या पंचांच्या कार्याला देखील आमचा सलाम असेल. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये होत असताना सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आभार व्यक्त करून जो वातावरण खेळी मेलीचं आपण 5 गावासाठी तयार केलं आणि ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि एक विचार केला तर ग्रामपंचायत आपल्याकडे राहिली नाही. परंतु ग्रामपंचायत काय होती जुन्या काळाची आठवण इथे मध्ये नवीन पिढीला देणं हे देखील गरजेचं होतं. त्यासाठी मात्र मिथुनदादा पाटील असतील, अमितदादा पाटील तसेच पूनमताई पाटील आणि या मैदानाचे शिल्पकार रुपेशदादा दिवेकर ज्यांच्या माध्यमातून आयोजकांना देखील साथ लाभली गेली, ज्यांच्या प्रयत्नातून ही शृंखला उभारली गेली. आणि या मैदानावर जे आपण सीमारेषेलगत गेट पाहत आहात ती आयोजन मात्र पहिल्यांदाच इथे पाहायला मिळालं. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. अशीच शृंखला आपण पुन्हा पुन्हा भरून नवीन पिढीला ग्रामपंचायत काय असते याची आठवण करून द्यावी. आणि इथून मात्र बीमर चेंडू रिव्ह्यू नसेल, जो पंचांचा निर्णय आहे तो असेल, बीमर असेल, पंच निर्णय देतील तो आपल्याला स्वीकारायचा आहे. पहिल्या दिवसापासून इथे रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. आयोजकांची सूचना देखील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम मानला जाईल. तर पंचांचा इशारा येतोय नो.
+6 7 धावा. भीमर चेंडू दंडित केलं पंचांनी आणि संघाची धावसंख्या भरमसाठ वेगाने पळत असताना 47 धावा. षटक क्रमांक 3 हाताळतोय गोलंदाज देवेन. या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू फ्री हिटचा देखील असेल. फलंदाज कनकेश कोळी. सुरेख चेंडू होता. ब्लॉकचा चेंडू फ्री हिटची संधी देखील होती, परंतु तिसऱ्या षटकाला समाप्त होत असताना मात्र शेवटच्या चेंडूवर सुरेख चेंडू फेकून दिला तो देवेन यांनी आणि संघाची धावसंख्या 2 गडी बाद 47. तर अजून 12 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल. चौथ्या षटकासाठी इथून मात्र मयूर भंडारी आणि इथून मात्र यष्टीचित ची अपील देखील केली होती, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली गेली. धावसंख्या मात्र इथून रोखली जाईल. पहिला निर्धाव चेंडू इथून मात्र फेकला जातो गोलंदाज मयूर भंडारी याच्या माध्यमातून आणि शाबाद संघाचं कौतुक करावं लागेल. आगरी कोली चषक रबाडा आयोजित शृंखलेमध्ये 2 सामने मात्र जिंकलेला आहे, त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन. तिथे 2 सामने जिंकले असले तरी मात्र शाबाद संघाचे खेळाडू भावेश भोईर, मयूर भंडारी, उमेश कोळी ते गावाच्या संघासाठी मात्र इथे दाखल झाले. ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये अस्तित्वाची लढाई देखील आहे आणि सुरेख लोअर फुलटॉस पॅचचा चेंडू प्रणय देखील तैनात होता फलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षक विनायक सोलकर सुरेख फेकी केली जाते. 30+ शाबाद संघाकडून विनायक याला देखील पाहतो आपण नेहमीच. फक्त 1 धाव काढत असताना स्ट्राईकला मात्र कनकेश तर मोहन भोईर काका संडे फंडे इथून मात्र मनवत असताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. धावा संख्या 48 आणि इथून मात्र सुरेख चेंडू. ज्या वेळेला मात्र निर्धाव चेंडू पडला जातो त्यावेळेला मात्र जल्लोष राजन देवा संघाच्या पाठीराख्यामध्ये पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने पाठीराखे देखील तैनात झालेत. अति महत्वाची लढत देखील आहे. करो या मरो, जिंकलो तर पुढच्या फेरीमध्ये आणि हारलो तर घरच्या रस्त्याला. तर नक्की षटक क्रमांक 4 हाताळतो तो मयूर. 3 चेंडू फेकले, 1 धाव फक्त खर्च केले आणि 2 निर्धाव चेंडू. मोलाची कामगिरी संघाला कमबॅक करून देण्याचं काम
केलं जातं, परंतु आता दिशा भरकटली जाते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक देखील होते. एक धाव कंप्लीट केली जाते. बाय वन गेट वन फ्री, व्हाईट प्लस 1. 2 धावा धावफलकार ऍड करत असताना संघाची धावसंख्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पाटील पंत संघ 50 धावफलकार देखील पोहोचला जातो. तर षटक क्रमांक 4. अजून 3 चेंडू शिल्लक, म्हणजे 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल आणि मोठी धावसंख्या इथून उभा राहावी लागेल पाटील पंतर संघाला. त्याचा प्रयत्न करत असताना कनकेश कोहली, प्रणय घरत 2 फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आणि 4थ्या क्रमांकावर दाखल देखील झाले, परंतु मोठ्या फटक्यांपासून मयूर याने देखील वंचित ठेवलंय या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र आव्हांतर चेंडू येतोय. सुरेख चेंडू हवेमध्ये जातोय. सोप्पा लॉलीपॉप झेल, इथून मात्र जमिनीला दान होतोय. इथून मात्र पहिली संधी प्राप्त होते प्रणय घरत याला. शेवटचा चेंडू असेल. सुरेख चेंडू होता मयूर याचा, काहीसा कमबॅक करून देतो तो राजन देवा संघाला. इथून मात्र धावसंख्या रोखण्याचं काम केलं जात आहे. बॅक टू बॅक तर सुरेख चेंडू आणि धावसंख्या 54, 54 धावा. 4 षटकांच्या अखेरीस 54 धावा धावफलकावर देखील लगावल्या जातात. काय झाली? तर 54 धावा धावफलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना पाटील पॅन्थर संघ. नवीन गोलंदाज विनायक सोलकर गोलंदाजीच्या मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज देखील होतोय. चला स्पीडअप करायचा आहे सामना. 2 सामने अतिरिक्त खेळवायचे आहेत, क्वालिफायर 2 आणि मेगा फायनल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विनायक देखील येतोय राजन देवा संघाकडून. चालू असलेली लढत एलिमिनेटर सामना देखील आहे. करो या मरोची लढाई देखील आहे. राजन देवा विरुद्ध पाटील पॅन्थर्स अशी लढाई पाहायला मिळते. 54 धावा 4 षटकांच्या अखेर
पाटील पॅन्थर संघ इथून मात्र प्रणय घरत बॅटची कळा घेऊन चेंडू जात आहे घोषित क्षेत्रामध्ये एक धाव धावपलकर ऍड करत असताना 55 धावा. थोडासा बॅकफुटवर जातोय पाटील पॅन्थर्स. विचार केला तर दोन षटकाच्या अखेरीस तब्बल 30 धावा होत्या. त्यानंतर मात्र दोन षटकामध्ये फक्त आल्या त्या 24 धावा आणि 54 धावा आणि मयूर यांनी फक्त 7 धावा खर्च देखील केल्यात. कौतुकास्पद गोलंदाजी देखील केली. आता आला विनायक सोलकर. पहिल्या चेंडू नंतर प्रणय घरत बॅट याच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू विसवला जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर आता मात्र नवीन फलंदाज राज लक्ष्मण कोळी दाखल देखील होतोय पाटील पॅन्थरसाठी. प्रणय घरत बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज इथे ब्रेक थ्रू दिला जातोय तिसऱ्या क्रमांकाचा विनायक याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर एक धाव त्यानंतर विकेट आणि पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येते खणखणीत षटकार. तर विनंती असेल श्रेयस सुर्वे साहेबांना आपण व्यासपीठावर यायचं आपलं सहर्ष स्वागत असेल GPL 2022 मध्ये. आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार कनकेश कोळी मॅन फ्रॉम दिवाळे या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावा संख्या 67 धावा. थोडं नॉर्मली वाढवा ना काहीच नाही पूर्ण आवाज जाते का थोडा नॉर्मली करा. हॅलो हॅलो हॅलो. आणि आता मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सलग 3 षटकार. मोक्याच्या क्षणी पाटील पॅन्थर संघाचा तारणहार नाव आहे कनकेश कोळी. 500 रुपये तर कनकेश कोळी साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रज्योत पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दाखल देखील झाले. हे असतं संघ मालकाचं प्रेम. 4 चेंडू 4 षटकार. विनायक सोलकर जर सामना गमावला आणि इथून मात्र विनायक सोलकर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कणकेशसाठी. 5 षटकार तब्बल याच्या बॅट मधून आणि 500 रुपयाचं पारितोषिक. प्रज्योत पाटील जे संघ मालक आहेत आणि सिद्धू टोले यांच्याकडून 500 रुपये. संदीप दलवी यांच्याकडून 500 रुपये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रज्योत पाटील आणि संदीप दलवी यांच्याकडून कणकेशाला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. $79 रन इन स्कोर कार्ड आणि 80 धावांचं टार्गेट असेल. करो या मरोची लढत. MK फायटर संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे.
कणकेश कोली आपण यायचं आहे. तर नक्कीच एक विक्रम देखील महिला भारतीय संघाने केलाय. पाकिस्तान महिला संघाला 11 सामने भारताच्या विरोधात खेळत असताना 11 सामन्यामध्ये विजय फक्त झालाय तो. भारतीय महिला संघाचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ICC वुमेन्स वर्ल्ड कप मध्ये देखील पराभूत केले. 11व्या वेळा हा विश्व विक्रम करणारा भारतीय महिला संघ, त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. तर यानंतरचा आवाज आपल्यापर्यंत देखील असेल. बेलापूर नगरीतील एक अनुभवी समालोचक आमचे गुरुवर्य दिलीप काका पाटील यांना देखील विनंती असेल पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी आपण यायचं आहे. काय क्रिकेटच्या लॉज मध्ये स्कोरर आहे. हां कॉमेंटेटर हा पार्ट ऑफ एंटरटेनमेंट असं आहे का? म्हणजे आम्ही एकदम खाली हाय हाय. तुम्ही नाहीच क्रिकेट चला 80 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी सोडून दिलाय पंचांकरता आणि पंच देखील इशारा करतात आम्हाला. पहिला चेंडू अवांतर आहे. अवांतर संजय कोळी आणि भावेश भुईर अशी ही सलामीची जोडी आहे 80 धावांचा पाठलाग करण्याकरता. आणि नावाजलेला गोलंदाज विनोद. हा क्या बात आहे, लाजवाब. पहिला चेंडू जातो निर्धाव, अर्थात पहिला चेंडू अवांतर आला होता, त्यानंतर चांगला बॅकअप कमबॅक. 80 धावांचं मोठं लक्ष आहे 5 षटकांमध्ये आणि ही लढत आहे. आणि एक खुशखबर आहे विनोद दिवेकर यांच्यासाठी. दळवी साहेबांकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा या ठिकाणी 100 जमा होताना राहिले. चांगला प्रयत्न निश्चितपणे पाहायला मिळाला या ठिकाणी. सर्कलच्या घेऱ्यामध्ये हा झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न निश्चितपणे. दरम्यान 1 धाव या ठिकाणी मिळते संघाला. खातं उघडलं जात आहे संजय कोळी याच्याकडनं. आणि आता खेळण्यास सज्ज होतं आयकॉन प्लेअर. पुढचा चेंडू पहिला आणि हा चेंडू बोरकावलाय. उत्तुंग असा षटकार
पंचांचा इशारा येतो. खूप मोठा षटकार या ठिकाणी आलेला आहे भोईर याच्या बॅटमधून. भावेश भोईर नावाजलेला हा अष्टपैलू खेळाडू आहे. धावांचा पाठलाग सुरू आहे. दरम्यान पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो विनोद दिवेकर. पंचांच्या डाव्या बाजूने आता मारा करतोय. पहिलं षटक अर्थात सर्कलचं फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. आणि हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. किती बॉल झालेले वे? 4 ना 9 म्हणजे 10 विकेट काढेल. 10 विकेट झाले वे लास्ट बॉल. पहिला वाईट 2 डॉट. त्याचा ट्रायल कर 2 डॉट बरोबर आहे. लास्ट बॉल. आणि हा चेंडू या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न असफल. दरम्यान चेंडू जातो 2 धाव. षटक संपते पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावांचा पाठलाग करताना धावा झालेल्या त्या 12. संदीप दळवी आताच बँकेमधून जाऊन आलेला दिसतोय. ATM मधून काढून आणलेले दिसतात दळवी साहेबांनी पैसे. साहिल दिवेकर याच्याकरता देखील प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. पहिलं षटक आलं वडिलांकडून आणि आता हा सुपुत्र. आणि हा या ठिकाणी बॅट तर फिरवले. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत आहेत. दुसरे धाव घेण्याच्या ठिकाणी प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. प्रेक्षकांची संख्या हळूहळू विस्तारत चाललेली आहे. अर्थात आजचा ह्या टुर्नामेंटचा शेवटचा दिवस आहे. GPL बेलापूर ना आयोजित केलेली ही टुर्नामेंट आहे. अतिशय सुरेख असं आयोजन आहे. आणि हा चेंडू मात्र सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव जातो. अच्छा, दिवसातील ही खूप मोठी लढत आहे. या लढतीमधून जो संघ जिंकेल तो जाईल अंतिम मध्ये आणि जो हरेल त्याला तंबूतच बसावं लागणार आहे. एका धावेकरता हा चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. संजय कोळी आपलं जागा बदलवतोय. नॉन स्ट्राईकला येऊन उभा राहतोय आणि तो पूर्ण जबाबदारी असेल ती भोईर याच्या खांद्यावर. 80 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि षटक सुरू आहे ते दुसरं. जोरकसपणे बॅट फिरवण्याचा प्रयत्न निश्चित झाला परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. दरम्यान उरलेला कम चोखपणे बजावतो यष्टिरक्षक विनोद दिवेकर. लागोपटचा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. भावेश भोईर याच्या बॅट मध्ये चेंडू काही येत नाहीये. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हा गोलंदाज उत्तमरित्या गोलंदाजी करताना दिसतोय आणि हा आता चेंडू येतो बॅटच्या पट्ट्यात परंतु पंचांचा मात्र इशारा होतो. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल.
कारण चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. 4 रन आले फक्त. फक्त 4 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. 80 धावांचा पाठलाग सुरू आहे. 2 षटकं संपलेली आहेत आणि धावा दिल्या त्या 16. अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. राजन देव आणि मी याच्यात नापास जातो प्रॅक्टिस या ठिकाणमध्ये स्कोरिंगच्या. ए बाजू उठा ना. बाला. 4 छकडा मला 1000 रुपये. कुठे आहेत ते 1000 रुपये? कणकेश होते ज्यानं या अगोदर रोख रकमेचं पारितोषिक पटकावलेलं आहे तोच कणकेश. आणि हा या ठिकाणी संजय याच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार डिस्कर लेगच्या डोक्यावरून पहिल्याच चेंडूवर स्वागत केलेलं आहे कणकेशाचं. संजय कोळी हा नावाजलेला अष्टपैलू खेळाडू आहे. शहाबाज संघाकडून हा खेळतो 40+ खेळाडू. हा खेळाडू जेव्हा जेव्हा षटकारांची आतषबाजी करतोय तेव्हा आम्हाला 40+ मॅच आठवतोय. मोरू मामा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. मोरेश्वर मडवी यांची लेंथ बिघडवणारा हा फलंदाज. कणकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि हा चेंडू सोडून दिलाय. पंच इशारा करतायत. हा चेंडू अवांतर आहे डाव्या स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा. जगन्नाथ शेट्ट कोळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. आणि हा आणखी जोरदार फटका बरोबर त्याच दिशेला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक उत्तुंग षटकार. संजय कोळी मला तरी वाटतंय येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाचा चेहरा तो मोरू मामा आहे की काय असंच तो पाहत असावा. कारण मोरू मामाची जी दशा त्याने केली होती तेव्हापासून हा खूप नावाजला जातोय फलंदाज. आतापर्यंत 2 षटकार खणखणीत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. कणकेश ज्यानं उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती त्याच्याच गोलंदाजीवर हा तुफानी हल्ला होताना दिसतोय संजय कोळी याच्याकडून. आणि हा देखील फिरकावून देण्याचा प्रयत्न झाला होता या ठिकाणी पण तो चेंडू जातो यष्टांच्या पाठीमागे. पंच इशारा करतात आम्हाला फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्याची. दांडे आणि हो राणा कते आले. राणा कते
आणि हा चेंडू सोडून दिला या ठिकाणी फलंदाजानं आणि पंच देखील आम्हाला अपेक्षित असा इशारा करतायत. हा चेंडू अवांतर आहे. सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. धावसंख्या 32. अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे फलंदाजानं. आणि हा आणखीन एक इशारा येतोय पंचांचा आम्हाला. 1+1 वाईड +1. यशवंतजी भोईर जे दारावा गावातून येत आहेत, लागोपाठ आज 3रा दिवस आहे आणि सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना ते चहा पुरवत आहेत. खरं म्हणजे चहा नाहीये, तो काढा आहे. आणि हा जोरकसपणे मारला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. प्रणय घरत हा झेल टिपतोय आणि या ठिकाणी खेळ संपुष्टात येत आहे. भोईर याची आणि आता येतोय या टुर्नामेंट मधील सगळ्यात महागडा प्लेयर, सगळ्यात जास्त बोली लागली गेलेला हा प्लेयर आहे. धावसंख्या 34. आणि 3ऱ्या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी आहे. मयूर भंडारी मैदानात येतोय. सर्वाधिक महागडा हा खेळाडू आहे या टुर्नामेंट मधील. ऑक्शन मध्ये सगळ्यात जास्त बोली या खेळाडूवर लागली, परंतु तो आता राहील नॉन स्ट्राईकला. आणि तो 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आणि खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे तो संजय कोळी. आणि हा या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू उजव्या इष्टांच्या बाहेरून जाणारा अवांतर घोषित करण्यात येतोय. धावसंख्या 35. आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. दरम्यान चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसऱ्या घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि 2 धाव सदका ते पूर्ण होत आहे. आणि 10 चेंडू टाकल्यानंतर हे 3रं षटक या ठिकाणी संपतंय. आणि बरोबर 21 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत असे आमचे गुणलेखक आणि या ठिकाणी जे आमचे सहाय्यक आहेत स्टार टेनिसवाले. 37 धावा दिला ते 37. 43 पाहिजे. 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. लवेश पाटील इथे आलेला नाही. जो जिथे कुठे असेल त्यांनी ताबडतोब समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. नारायण भावांचं हार्दिक स्वागत. आता जरा दुसरं बरं वाटतं. जरा 3 दिवस
नारायण बुवाने चांगली मेजवानी या ठिकाणी दिली आम्हाला, चांगली जेवणाची व्यवस्था केली होती नारायण बुवा यांच्या मार्फत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 43 धावा. स्टार क्रिकेटच्या माध्यमातून आपण हे सामने लाईव्ह पाहतोय. त्या स्टार क्रिकेटचे हे जे कलाकार आहेत, कारागीर आहेत, त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. लवेश पाटील हा या ठिकाणी मला गुणलेखक म्हणून लाभलेला आहे, त्याचं देखील खूप खूप आभार. आणि हा मयुरेश याच्या बॅटमधून निघालेला फटका आणि हा क्षेत्ररक्षकाला चकवून जातो सीमारेषा पार. 4 धावा. का हा महागडा खेळाडू आहे हे त्याच्या ह्या फिरणाऱ्या बॅटवरून दिसतंय. आणि इतक्या जोरानं बॅट फिरवणारा हा फलंदाज आहे आणि त्याच्या समोर जर एखादा क्षेत्ररक्षक ठेवला जातोय तेव्हा असं वाटतंय की ही आत्महत्या आहे की काय, परंतु नाही, आता मात्र बदललेला आहे क्षेत्ररक्षक तिथून. आणि हा जोरकसपणे मारला या ठिकाणी आणि सुरेख क्षेत्ररक्षण. निश्चितच 2 धावा या ठिकाणी अडवलेल्या आहेत. समाधान बुद्धिबळ चांगला क्षेत्ररक्षक आहे, निश्चितच चौकार अडवलेला आहे. दरम्यान 2 धावा निघालेल्या आहेत. 4 आणि 2 धावा. 43 आता किती राहिले रे? 4. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि हा आणखीन एक चेंडू टळवला जातोय. आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि हा या ठिकाणी यस नो करताना हा फलंदाज स्वतःच्या घरात सुरक्षित. एका धावेवर समाधान मानावं लागतंय मयूर भंडारी याला. खरं तर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा होता निश्चितपणे, परंतु संजय कोळी यानं त्याला मागे परतवलं. दरम्यान हा जो क्षेत्ररक्षक आहे तो चेंडू इकडे लावू की त्या स्टंपवर लावू करताना राहून गेलं आणि हा फलंदाज वाचलाय, स्वतःच्या घरात सुरक्षित राहिलाय. 1 धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळते या चेंडूवर. आणि आता संजय कोळीवर जबाबदारी येऊन पडलेली आहे. पंकज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बेलापूर 40+ हा खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. आणि हा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु पंचांचा या ठिकाणी इशारतो. चेंडू जातो वेस्टर्नच्या पाठीमागे घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव या ठिकाणी मिळेल. आणि धावा झाले ते 45. अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहेत या षटकातील. आणि हा चेंडू टळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. साहिल दिवेकर हा झेल घेत आहे आणि संजय कोळीची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. धाव संख्या येते 45. आणि आता शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांची आवश्यकता आहे. उमेश कोळी या ठिकाणी येतोय मैदानात. उमेश उर्फ डॅनी या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली घणाघाती फलंदाजी देखील केली होती ह्या उमेश कोळी यानं. मात्र तो राहील नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आहे तो मयूर भंडारी.
कॉन्ट्रोवर्सी नव्हती. शेवटचे 7 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. पंकज आणि हा चेंडू उत्तुंग असा षटकार. मयूर भंडारी याच्या बॅट मधून का महागात खरेदी केलेला आहे खेळाडू, त्याला कारण हे आहे अतिशय उंच असं षटकार मारणारा हा खेळाडू आहे. ऑक्शन मधील सगळ्यात महागडा हा खेळाडू आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये 4 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचलेले हाच खेळाडू आहे. 29 पाहिजे. किती पाहिजे? 29. आता शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. अर्थात 5 षटकार मारावे लागणार आहेत. डॅनी यानं विचारून घेतलेलं आहे. समालोचन कक्षामध्ये त्यांनी इशारा केला होता की मला तुम्ही सांगा किती धावा हव्यात, म्हणजे त्या पद्धतीने मला खेळायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. डॅनी हा देखील नावाजलेला फलंदाज आहे. त्याच्या फटक्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद असते. आणि तर दोघेही ठरवत आहेत की तू किती मारणार आहेस आणि मला किती मारायचे आहेत. ते दोघांचं ठरलेलं आहे. आणि त्यानंतर हा चेंडू दिलेला आहे. गोलंदाज प्रणय घरात आलेला आहे हे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. दिवाळे गावातील हा गोलंदाज आहे. शहाबाद गावातील दोन्ही फलंदाज मैदानात. 6 चेंडू आणि 29 धावा. पहिला चेंडू भेरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. जमिनी लगत हा चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावा. खरं तर षटकारांची आवश्यकता असणार आहे, परंतु अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील 25 धावांची आवश्यकता. आणि हा पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 खणखणी चौकार मारलात डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणि तो 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजानं ठरवलेलं आहे मोठे फटके खेळू देणार नाहीयेत, परंतु फलंदाज सुद्धा चाणाक्ष आहे. मोठे नाहीत पण छोटे का असे ना, पण चौकार निश्चितपणे मारणार. अशा पद्धतीने लागोपाठ 2 चौकार खणखणीत मारलेल्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केलेला आहे. आणि हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळते. आता पूर्ण जबाबदारी आहे ती मयूर भंडारी याच्या खांद्यावर. 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. धडधड सुरू असणार आहे गोलंदाजाच्या हृदयामध्ये, त्याचबरोबर फलंदाजाच्या हृदयामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आणि हा 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 क्या बात है, लाजवाब गोलंदाजी. आणि आता इथे समीकरण खूपच बिघडलेलं दिसतंय. खरं तर ही कृपा आहे. विनायक सोलकरची कृपा आहे, कारण त्या विनायक सोलकरच्या शेवटच्या 4 चेंडूंवर जे 4 सोलकडी छक्के मारले होते त्याची कृपा आहे. आणि आता मात्र हा उतंग मारण्याचा प्रयत्न याकडे फसतोय. फलंदाज तंबूत परततोय.
मयूर भंडारी आणि हे 4 षटकार जे आहेत विनायक सोलकरला मारलेले शेवटच्या 4 चेंडूंमध्ये तेच या ठिकाणी महावडे ठरतायत. आता औपचारिकता फक्त शिल्लक असणार आहे या मॅच मध्ये. इम्तियाज उस्मानी नॉन स्ट्राईकला राहणार आहे. डॅनी मात्र आहे स्ट्राईकवर. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, सुरेख गोलंदाजी. आणि हा चेंडू देखील बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे पाटील पॅन्थर्स या संघानं. आणि या नंतरचं जे खेळ होणार आहे त्या खेळाचं धावतं वर्णन करण्यासाठी माझे सहकारी मित्र आहेत विजय म्हात्रे. हरीश काका त्याचबरोबर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच पण तोच. हॅलो. तर या सामन्याचा हिरो आणि पाटील पॅन्थर संघाचा तारणहार, ज्याला मात्र संदीपजी दलवी साहेब यांच्याकडून 500 व पाटील पॅन्थर संघाचे